नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये क्रमवारी यामधील आपण मॉडेल क्रमांक सेकंड बघणार आहोत आणि यामध्ये आपण एकंदरीत 4 प्रश्न बघणार आहोत. हे 4ही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे. त्याचबरोबर बघितलं तर या आल्या प्रश्नामधील काही बेसिक कॉन्सेप्ट आणि त्यावरच्या काही ट्रिक आपल्याला माहिती असेल तर हे प्रश्न आपण कमी वेळामध्ये सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला आपण प्रश्न समजून घेऊ. प्रश्नामध्ये दिलेला आहे बघितलं तर बघा, एका रांगेत 36 विद्यार्थी असून राज सुरुवातीपासून 12व्या क्रमांकावर आहे. जर सुजाता राजच्या अगोदर 3 स्थानावर आहे तर सुजाता शेवटून कितव्या क्रमांकावर असेल? शेवटून कितव्या क्रमांकावर असेल म्हणजे बघा, प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊ. ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या रांगेत बसलेला असेल आणि त्याचा बघितलं तर कोणत्या पण एका बाजूचा आपल्याला क्रमांक दिलेला असेल आणि प्रश्न विचारला असेल दुसऱ्या बाजूचा क्रमांक किती, पण त्याचबरोबर आपल्याला या रांगेतील एकूण विद्यार्थी दिले असेल तर आपण त्याचा दुसऱ्या बाजूचा क्रमांक काढू शकतो. ही एक कंडिशन इथे लक्षात ठेवा. सपोज फॉर एक्झाम्पल जसं बघितलं तर इथे सुजाता आहे. या सुजाताचा आपल्याला प्रश्न विचारला आहे बघितलं तर शेवटून क्रमांक कितवा, शेवटून क्रमांक कितवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर या सुजाताचा आपल्याला सुरुवातीचा क्रमांक माहिती असेल आणि त्याचबरोबर या रांगेतील एकूण विद्यार्थी माहिती असेल तर आपण सुजाताचा हा काउंट आपण सुरुवातीचा क्रमांक काढू शकतो. सुरुवातीचा क्रमांक आपल्याला काय म्हणतो, शेवटून क्रमांक आपण काढू शकतो म्हणजे जेव्हा सुरुवातीचा क्रमांक माहिती असेल तर. आता बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर बघा, पहिले दिलेलं आहे या रांगेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या दिलेली आहे ती किती आहे बघितलं तर 36. पुढे म्हटलेलं आहे राज सुरुवातीपासून 12व्या क्रमांकावर आहे. लक्ष देऊ, काळजीपूर्वक लक्ष देऊ की आपल्याला राज जो का म्हटलेला आहे सुरुवातीपासनं हा किती म्हटलेला आहे 12व्या क्रमांकावर आहे. पुढे बघितलं तर सुजाता राजच्या अगोदर 3 स्थानावर आहे म्हणजे राज सुरुवातीपासनं कितव्या क्रमांकावर आहे 12व्या, त्याच्या अगोदर म्हणते म्हणजे अगोदर म्हटलं तर हा 11, त्यानंतर किती म्हणू 10 आणि नंतर किती म्हणू 9 म्हणजे सुजाता राजच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर आहे. म्हणजे याचा अर्थ सुजाता सुरुवातीपासनं कितव्या क्रमांकावर आहे तर 9व्या क्रमांकावर आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला तर सुजाताचा शेवटून क्रमांक कितवा, शेवटून क्रमांक कितवा. तर शेवटून क्रमांकासाठी या रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या ती बघितलं तर किती आहे 36 आहे वजा, आणि त्याचबरोबर सुजाता सुरुवातीपासून कितव्या क्रमांकावर आहे तर 9व्या म्हणजे वजा 9 करू आणि अधिक 1 करू म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार हे झालं 36 वजा 8 अधिक 1 म्हणजे किती असणार बघितलं तर वजा 8. 36मधून 8 घेतले 6 गेले तर किती 30 आणि 2 म्हणजे 28 म्हणजे उत्तर असणार 28. म्हणजे सुजाताचा शेवटून क्रमांक कितवा असणार तर म्हणून आपण बघितलं तर 8व्या क्रमांकावर असणार. अशी बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असेल तर हे प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता आपण बघू दुसरा प्रश्न. इथं बघितलं तर अगोदर होतं, जेव्हा आपल्याला विचारलं असेल नंतर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे ते आता आपण पुढच्या प्रश्नामध्ये बघू. मुलांना बघितलं तर आपल्या क्लासेसचं बघितलं तर डिजिटल बोर्ड नाही आहे, बरोबर आहे, तरी पण आपण क्लासरूम कोचिंगमध्ये तुम्हाला यासाठी शिकवत आहे. फक्त आता मी दुसरा क्वेश्चन लिहेपर्यंत तुमचा वेळ वाया झाला नको त्यासाठी तुम्ही थोडंसं काय करता, आपला जो व्हिडिओ आहे थोडासा फॉरवर्ड केला तर तुम्हाला लगेच दुसरा क्वेश्चन तुम्हाला मिळून जाणार. आता मी क्वेश्चन बोर्डवर लिहितो तेव्हापर्यंत तुम्ही याला फॉरवर्ड करून घेसाल. तर काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. एका वर्गात 40 विद्यार्थी असून सुमन ही सुरुवातीपासनं
किंवा सुरुवातीपासून 8वी आहे जर समीर हा सुमन नंतर, जर समीर हा सुमनच्या नंतर 5व्या स्थानी असेल, 5व्या स्थानी किंवा काय म्हणू 5व्या स्थानावर आहे तर समीर शेवटून कितव्या क्रमांकावर असेल, कितव्या क्रमांकावर असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्नामध्ये म्हटलेलं आपल्याला की एका वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहे 40. सुमन बघितलं तर सुरुवातीपासून 8वी आहे आणि समीर बघितलं तर सुजाताच्या नंतर 5व्या स्थानावर आहे. तर समीर शेवटून कितव्या क्रमांकावर असेल. आत्ताच प्रिव्हियसमध्ये बघितलं मुलांनो, हा समीर आहे. समीर त्यासाठी बघितलं तर शेवटून क्रमांक काढायचा आहे. त्यासाठी या समीरचा सुरुवातीचा क्रमांक माहिती पाहिजे. त्याचबरोबर हा जो समीर ज्या रांगेत बसलेला आहे त्यामधले आपल्याला एकूण विद्यार्थीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण या समीरचा शेवटून क्रमांक काढू शकतो. मग त्यासाठी आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये बघितलं तर वर्गामध्ये एकूण 40 विद्यार्थी आहे. वर्गामध्ये बघितलं तर एकूण 40 विद्यार्थी आहे. पुढे म्हटलं सुमन ही सुरुवातीपासून 8वी आहे. लक्ष द्या काळजीपूर्वक, सुरुवातीपासून सुमन ही 8वी आहे. पुढे म्हटलेलं आहे समीर हा सुमनच्या नंतर 5व्या स्थानावर आहे. 5व्या म्हटलेलं आहे म्हणजे 1 म्हटलं तर 9, नंतर 10, 11, 12 आणि किती 13 म्हणजे 1, 2, 3, 4, 5. म्हणजे समीर हा सुरुवातीपासनं समीर कितव्या क्रमांकावर असेल तर म्हणू शकतो आपण 13व्या क्रमांकावर. आणि प्रश्न विचारलेला आहे हा समीर शेवटून कितव्या क्रमांकावर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर सिम्पलचं लॉजिक आहे की शेवटून क्रमांक इज इक्वल टू काय घेतो आपण बघितलं तर एकूण विद्यार्थी किती आहे 40 वजा काय करतो सुरुवातीचा क्रमांक तो आहे बघितलं तर 13 आणि अधिक किती घेतो 1 म्हणजे हे किती होणार 40 वजा 12. 13 म्हणजे 1मधून 13 गेले तर वजा 12. मग बघितलं तर 40मधून 12 गेले तर उत्तर किती असणार 28. म्हणजे काय होणार तर शेवटून क्रमांक कितवा होणार तर म्हणू शकतो आपण 28वा. कितवा म्हणू आपण 28वा. ही झालेली एक कॉन्सेप्ट. आणखी याच्यावरचे आपल्याला 2 प्रश्न बघायचे आहे. त्यासाठी मी क्वेश्चनला रफ करतो, डबल क्वेश्चन लिहितो. त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला थोडंसं समोर फॉरवर्ड करत चला. नेक्स्ट कॉन्सेप्टला लक्ष द्या. चांगला प्रश्न आहे मुलांनो, परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडंसं कॉन्सेप्टवर लक्ष ठेवसान कारण हे 2 प्रश्न मुलांनो वेगळ्या टाईपचे प्रश्न आहे. बघितलं तर 3rd नंबर, एका रांगेत अनिता ही उजवीकडून 26वी आहे. 26वी आणि नंतर म्हटलेलं आहे सुनीता ही डावीकडून 29वी आहे. फुलस्टॉप. नंतर म्हटलं आता त्यांनी
त्यांनी आपापसात जागा बदलल्या तेव्हा सुनीता ही डावीकडून 45वी झाली तर अनिता ही उजवीकडून कितवी असेल असा आपल्याला प्रश्न विचारायला आहे. कितवी असेल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. पण बघा हा बाकीच्या प्रश्नापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये मग बघितलं तर अनिता उजवीकडून 26वी आहे, सुनीता ही डावीकडून 29वी आहे. त्यांनी आपापसात जागा बदलल्या तर सुनीता ही डावीकडून 45वी असेल तर अनिता उजवीकडून कितवी. म्हणजे मुलांना एक कॉन्सेप्ट लक्षात घेऊ आपण. आपल्याला विचारायला बघितलं तर अनिता आपल्याला म्हटलेलं आहे उजवीकडून कितवी. आता लक्ष द्यायचं मुलांना, ही झाली अनिता आपल्याला विचारलेलं आहे बघितलं तर त्यांनी उजवीकडून कितवी असा म्हटलेला आहे. मग उजवीकडून म्हणण्यासाठी आपल्याला अनिताचा पहिले का माहिती पाहिजे, डावीकडचा क्रमांक माहिती पाहिजे. त्याचबरोबर अनिता ज्या रांगेत बसलेली आहे त्यामधले आपल्याला एकूण माहिती पाहिजे, म्हणजे एकूण मुली किंवा एकूण विद्यार्थी माहिती पाहिजे. म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अनिताचा डावीकडचा क्रमांक माहिती पाहिजे, त्याचबरोबर त्या रांगेतील एकूण विद्यार्थी माहिती पाहिजे, तरच आपण प्रश्न सोडवू शकतो. अदर दॅन सॉल्व करू शकतो का, तर नाही. मग आपल्याला या प्रश्नामध्ये बघितलं तर एकूण आपल्याला दिलेले नाही आहे. म्हणजे सुरुवातीला एकूण काढावं लागणार, त्याच्यानंतरच आपण हा प्रश्न काय करू शकतो, समोर सॉल्व करू शकतो. पहिले कॉन्सेप्टकडे लक्ष देऊ. पहिले बघितलं तर आपल्याला सुनीता दिलेली आहे. सुनीता बघितलं तर का म्हणते डावीकडून 29वी आहे. सुनीतासाठी मी यस नोट करतो. तर ही बघितलं तर का म्हणून आपण डावीकडून 29वी आहे. त्याचबरोबर बघितलं तर अनितासाठी ए घेतो. ही बघितलं तर उजवीकडून 26वी आहे. तर आता नेक्स्ट बघितलं तर त्यांनी जागेंची अदलाबदल केली, म्हणजे याचा अर्थ अनिता या सुनीताच्या जागेवर बसणार. सुनीताच्या जागेवर म्हणजे ती डावीकडून किती असणार तर 29वी. त्याचबरोबर बघितलं तर ही अनिताच्या जागी कोण बसणार, सुनीता. तर सुनीताचा उजवीकडून क्रमांक किती असणार तर 26वा असणार. पण पुढे म्हटलेलं आहे जागेंची अदलाबदल केली तर ही जी सुनीता आहे ही डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे म्हणते 45वी आहे. डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे 45वी आहे. तर अनिता उजवीकडून किती म्हटलं. याच्या प्रिव्हियसमध्ये आपण बघितलं होतं मॉडेल नंबर फर्स्टमध्ये की एकूण रांगेतील विद्यार्थी काढण्यासाठी कोणत्या पण एका व्यक्तीचा डावीकडचा क्रमांक आणि उजवीकडचा क्रमांक माहिती असेल तर या दोघांची बेरीज करून -1 केला तर त्या रांगेतील एकूण विद्यार्थी माहिती पडते. म्हणजे आपल्याला एकूण काढण्यासाठी पहिले बघू आपण कोण्या व्यक्तीचा दोन्ही बाजूचा आपल्याला क्रमांक दिलेला आहे. तर ही दिसते आपल्याला सुनीताचा बघितलं तर आपल्याकडे डावीकडचा क्रमांक 45 आहे आणि उजवीकडचा किती आहे बघितलं तर 26 आहे. म्हणजे यावरून पहिले आपण काय काढून घेऊ, या रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या काढून घेऊ. एकूण विद्यार्थी संख्या काढला तर आपला प्रश्न इझिली सॉल्व्ह होणार. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या बरोबर किती घेऊ, तर ह्या जो सुनीताचा आपल्याला डावीकडचा क्रमांक तो किती आहे 45. त्याचबरोबर सुनीताचा उजवीकडचा क्रमांक 26 वजा 1 करू, म्हणजे हे होणार 45 अधिक 26 मधून 1 गेला तर किती 25, म्हणजे 45 म्हणजे 50 आणि हा किती होणार तर 60. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहे तर 60. आता आपल्याला विचारलेला आहे अनिताचा, आता लक्ष द्या काळजीपूर्वक, आपल्याला विचारलेला आहे अनिताचा
अनिताचा उजवीकडून क्रमांक कितवा, उजवीकडून क्रमांक कितवा. तर मग उजवीकडचा क्रमांक बरोबर या रांगेतील एकूण विद्यार्थी किती आहे 60, वजा करू. तर वजा करू या अनिताचा डावीकडचा क्रमांक तो किती आहे 29 आणि अधिक 1 करू म्हणजे हे होणार 60 आणि हे होणार 28. म्हणजे 60मधून 28 गेले तर किती 2 आणि हे किती 32 म्हणू. 32 हे का असणार आपल्याला उत्तर. म्हणजे कितवा क्रमांक म्हणू तर 32वा. कधी म्हणून मुलांनो तर आपल्याला म्हटलेलं आहे उजवीकडून. अशा प्रश्न आपल्याला सोडवता येणार मुलांनो. असे प्रश्न परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचारण्यात आलेले आहे. एक आणखी घेऊ मुलांनो म्हणजे तुमची पूर्ण ओव्हरऑल कॉन्सेप्ट काय होणार पूर्ण क्लिअर होणार. पुढच्या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्या. सॉरी मुलांना इथं बघितलं तर हे 50 आणि हे किती होते 70 होते. सॉरी माझ्या लिहिण्यात चुकी झाली मुलांना त्याच्यासाठी सॉरी. तर हे किती होणार बघितलं तर 50 आणि हे किती होणार 70. मग तिचं आपल्याला काढायचं बघितलं तर उजवीकडचा क्रमांक. उजवीकडचा क्रमांकासाठी एकूण किती आहे 70 वजा तिचा काय म्हणून आपण बघितलं तर डावीकडचा 29 अधिक 1 याची आपण वजाबाकी केली मुलांना तर तो येतो 42. म्हणजे तिचाला उजवीकडचा क्रमांक किती असणार तर 42. ओके चला पुढचा प्रश्न घेऊ. नेक्स्ट क्वेश्चनकडे लक्ष द्या. फोर्थ प्रश्न दिलेला आहे बघा. एका रांगेत शुभम डावीकडून 17व्या स्थानी आहे. 17व्या स्थानावर आणि अमर उजवीकडून 15व्या स्थानावर आहेत. त्यांनी आपापल्या स्थानांची अदलाबदल केल्यावर शुभम डावीकडून 10व्या स्थानावर येतो. तर अमर उजवीकडून कोणत्या स्थानावर असेल? कोणत्या स्थानावर येईल? असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. थोडंसं कॉन्सेप्टवर लक्ष द्या. क्वेश्चनकडं काय दिलेलं आहे काय नाही. तर प्रश्न दिलेला आहे. एका रांगेत शुभम डावीकडून 17व्या स्थानावर आहे. अमर उजवीकडून 15व्या स्थानावर आहे. अदलाबदल केल्यानंतर शुभम डावीकडून 10व्या स्थानावर येतो. तर अमर उजवीकडून कोणत्या स्थानावर येईल? तर सिंपलची गोष्ट आहे. लक्ष द्या काळजीपूर्वक. पहिले शुभमसाठी यस घेऊ. शुभम डावीकडून कितवा आहे तर 17वा आहे.
पुढे बघितलं तर अमर 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 कितवा आहे म्हटलं, उजवीकडून 15वा आहे. त्यांनी दोघांनी आपापली जागेंची अदलाबदल केली म्हणजे अमर शुभमच्या जागी आला तर तो बघितलं तर डावीकडून 17वा होणार. शुभम अमरच्या जागी गेला तर तो उजवीकडून कितवा असणार तर 15वा असणार. पण जागेंची अदलाबदल केल्यानंतर जो शुभम आहे तो का म्हटलं डावीकडून 10व्या स्थानावर येतो. जागेंची अदलाबदल केल्यानंतर तो डावीकडून 10व्या स्थानावर येतो. तर अमर उजवीकडून कितवा, अमर आपल्याला उजवीकडून कितवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अमर उजवीकडून कितवा, अमर उजवीकडून कितवा हा काढण्यासाठी या रांगेतील एकूण विद्यार्थी माहिती पाहिजे. त्याचबरोबर अमरचा डावीकडचा क्रमांक माहिती पाहिजे. अधिक 1 केला तर त्याचा आपल्याला उजवीकडचा क्रमांक माहिती पडते. एवढ्या मोठ्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एकूण व्यक्ती माहिती नाही, म्हणजे पहिले आपल्याला एकूण व्यक्ती काढायला लागणार. एकूण व्यक्ती काढण्यासाठी पहिले बघितलं तर आपल्याला कोणत्या पण एका व्यक्तीचा डावीकडचा क्रमांक आणि उजवीकडचा क्रमांक माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघितलं तर हा आपल्याला दिसून येत आहे. कोणचा आहे हा, शुभम. याचा बघितलं तर डावीकडचा 10वा आणि उजवीकडचा कितवा आहे बघितलं तर 15वा आहे. तर यावरून पहिले एकूण काढून घेऊ. एकूण बरोबर किती असणार बघितलं, डावीकडचा अधिक उजवीकडचा वजा 1 म्हणजे हे किती असणार बघितलं तर 14. किती येते बघितलं तर 14. ठीक आहे. आता आपल्याला काढा सांगितलं मुलांना, बघितलं तर एकूण 14 आहे. आणि आता आपल्याला बघितलं तर कुठेतरी मिस झालं मुलांना, 14 नाही सॉरी हे किती 14 हे किती 24. ओके सॉरी मुलांना. त्यानंतर बघितलं तर हा उजवीकडचा एकूण व्यक्ती किती आहे 24 वजा डावीकडचा क्रमांक कितवा आहे, डावीकडचा क्रमांक कितवा आहे तर वजा 17 अधिक किती करू 1 म्हणजे 24 वजा किती 16 करू तर किती होणार, उत्तर काय येणार तर 8. उत्तर काय येणार 8. म्हणजे उजवीकडून क्रमांक कितवा असणार तर म्हणून आपण 8. बघितलं मुलांनो. तर हे ओव्हरऑल पूर्ण कॉन्सेप्ट आपण बघितलेली आहे मुलांनो, मॉडेल क्रमांक 2. आता आपण बघू पुढचा मॉडेल मुलांनो, मॉडेल क्रमांक 3. त्यामध्ये बघितलं तर आता आपण इंटरचेंजवाले क्वेश्चन बघणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.